परभणीत बीएड सीईटी परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलली। परभणीतील एमजीएम अकॅडमी परीक्षा केंद्रावर शॉर्ट सर्किटमुळे संगणक बंद पडल्यानं बीएड सीईटीच्या सकाळच्या सत्रातील 291 विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली। राज्य सीईटी कक्षाकडून ही परीक्षा 28 किंवा 29 मार्च रोजी पुन्हा घेण्यात येणार असून उमेदवारांना नवीन तारखेची माहिती ईमेल व SMS द्वारे दिली जाणार आहे। या प्रकारावर एबीव्हीपीनं संताप व्यक्त करत तात्काळ पुनर्परीक्षा व संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। ऐन वेळेस यांना काय म्हणते तर पेपर होणार नाहीत, यांचं कारण काय? लोक लांबून आलेत, एक तर पेट्रोल भेटणार, पेट्रोल बाबतीत रांगीला लागून तिथं परेशान करून रात्रीचे लोक आलेत। आणि जे लेकरांचं जे बीएडचं वर्ष आहे, हे बीएडचं वर्ष याचं जिम्मेदार कोण आहेत? याचा जिम्मेदार घ्यायला पाहिजे ना कोणतरी, नाही तर नेमकं सांगायला पाहिजे। आतापर्यंत यांनी काहीच कळवलं नाही आणि ऐन टायमाला म्हणतात पेपर होत नाहीत, यांचा जिम्मेदार कोण आहे? नमस्कार, मी सेजल काळे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर मंत्री। आज येथे MSCET बीएड याची एक्झाम होती आणि 9:30 वाजता सुरू होणार होती, परंतु येथील तांत्रिक यंत्रणा यांच्या निष्काळजीपणामुळे येथील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात आली नाही आणि यासाठीच आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत आणि यापुढे आम्ही एक निवेदन दिले आहे। त्यामध्ये 4 मागण्या आम्ही मागितल्या आहेत। विद्यार्थ्यांना तात्काळ पुन्हा परीक्षेची एक तारीख त्यांना देण्यात यावी आणि पुन्हा परीक्षेची संधी त्यांना देण्यात यावी आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची लेखी हमी त्यांनी आम्हाला देण्यात यावी आणि पुन्हा असे जे केंद्र आहे जिथे निष्काळजीपणा केला जातो, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांच्या अशा केंद्र ब्लॅकलिस्ट मध्ये करून त्यांना पुन्हा असे केंद्र देण्यात न यावे, अशा समस्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी केंद्र प्रमुखाला निवेदन देण्यात आलेले आहे।